ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेल्यानंतर आता सचिन अहिरांनी थेटपणे आदित्य ठाकरेंना लक्ष केल्याचं दिसतंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत बोलताना सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केलाय, ज्यामुळे ठाकरेंच्या सेनेचं पित्त खवळलंय। ठाकरेंच्या सेनेनं अहिरांना धारेवर धरले, मात्र भाजपनं अहिरांच्या सुरात सूर मिसळत आदित्य ठाकरेंविरोधातील टीकेला बळ दिलंय। पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे, पण ती दुर्दैवाने तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे। अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे नकारता येणारच नाही ना। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमधून सचिन अहिरांनी आदित्य ठाकरे यांच्यावर साधलेला हा निशाणा। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन सचिन अहिरांनी थेट विधान परिषदेचं उपाध्यक्षपद मिळवलं। हे सगळं कसं घडलं हे टू द पॉइंट मुलाखतीत सांगताना सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला। पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडल्याचं सचिन अहिर म्हणाले। यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या जिल्ह्यातील दौऱ्यांचाही दाखला दिला। फक्त मेळावे घेऊन होणार नाही, तर जिल्हा प्रमुखांशी ठाकरेंचा थेट संपर्क असला पाहिजे। मात्र तसं चित्र शिवसेनेत नव्हतं असाही दावा सचिन अहिरांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत केलाय। श्रीकांत शिंदे जसं लीड करतोय आता जिल्ह्यामध्ये जाणे, कार्यकर्त्यांशी इंटरॅक्शन करणे, हे करणे जे आपल्याकडे लॅक होत होता। कारण निवळ मेळावे घेऊन होणार नाही, तुम्हाला जोपर्यंत कार्यकर्त्यांशी होणे, अर्थात ते केल्यामुळे फार एक नंबर आपण होत असे नाही, पण एफर्ट्स जे दिसत आहेत तो एक अट्रॅक्शनचा भाग होता। म्हणजे आदित्य ठाकरे एफर्ट्स घेत नव्हते का? नाही, ते नाही बघा कसं आहे, प्रत्येकाची काम करण्याची एक शैली आहे। म्हणजे त्यांनी त्यांच्या पर्यायाने काय करायचं त्यांनी केलेलं आहे, ह्यांच्या पर्यायाने काय केलेलं आहे, पण जे एफर्ट्स आपल्याला जिल्ह्यामध्ये जाऊन घेणं, म्हणजे मी तर तुम्हाला अगदी सांगायचं असेल तर मी तर त्यांना एक वेळा सांगितलं की तुम्ही माझ्यासकट कोणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे, तुमचा संपर्क हा जिल्हा प्रमुखांशी डायरेक्ट असला पाहिजे, थेट असला पाहिजे, त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे। पण ती दुर्दैवाने तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे। अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे नकारता येणारच नाही ना। पण तुम्ही म्हणजे एक काय म्हणतात, तुम्ही तसे मितभाषी आहात, पण तरी तुम्ही हे एका फार डिसेंट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षाच्या नेतृत्वाने दौरे केले नाहीत, भेटले नाहीत, रिव्हायवलचा प्लॅन नव्हता, हेच तुम्ही सांगताय ना? नाही, हे तर मी तुम्ही टीका करण्यापासून बचवतात, पण तुम्ही फार सोप्या शब्दात हे सांगण्याचा प्रयत्न आता त्याचा अर्थ तुम्ही आणि जे त्याचा वेगळा अर्थ काय निघू शकतो? बघणार आहे त्यांनी तो काढायचा नाही, पण मी सांगतोय ना, म्हणून तर मी शब्दच वापरले नसते। सचिन अहिर यांनी टू द पॉइंट मुलाखतीत केलेल्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिरांचा दावा खोडत त्यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार करण्यात आलाय। सचिन अहिर दिवसभर आदित्य ठाकरेंच्या गाडीत फिरायचे असं म्हणत अंबादास दानवेंनी निशाणा साधलाय, तर सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करणं हास्यास्पद असल्याचं वैभव नाईक म्हणतात। हे पण सचिन अहिरेचे जुम्मा 4 दिन या शिवसेनेत, आणि तेवढ्या काळात शिवसेनेला मला असं वाटतं सल्ला देण्याचं काम ते करत आहेत। त्याच्यामुळे असे सल्ले शिवसैनिकाला गरज नाही। शिवसेनेची कामाची एक सिस्टीम आहे, आणि मला वाटतं त्या सिस्टीमनुसार आम्ही काम करत असतो। कोणाशी संपर्क करायचा आणि काय करायचा हे शिवसेना पक्षप्रमुखांना सगळं माहिती आहे। त्याच्यामुळे सचिन अहिरांनी मला वाटतं सूर्यावर थोंकण्याचा प्रकार करू नये। असे कित्येक सचिन अहिर येतील जातील, शिवसेनेला काय फरक पडणार त्याच्यामुळे? ठीक आहे, एखादी जागा कमी आणि जास्त होईल। आदित्यंच्या नेतृत्वाखाली वरळीमध्ये शिवसेना भक्कम आहे। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदित्यंच्याकडे आश्वासक चेहरा या ठिकाणी बघितला जातो, आणि त्यामुळे सचिन भाऊ खरं तर शिवसेनेमध्ये होते, आमदार म्हणून शिवसेनेमध्ये काम केलं होतं, आणि आता त्यांना उपसभापती मिळाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला, हे त्यांनी पण मान्य केलं, आणि जग जाहीर आहे, आणि त्यामुळे आता आदित्यंवर आरोप करणं हे आता हास्यास्पद होईल। ठाकरेंच्या शिवसेनेनं सचिन अहिरांचा दावा फेटाळला असला तरी भाजपनं अहिरांच्या सुरात सूर मिसळत ठाकरेंना पुन्हा लक्ष केल्याचं दिसतंय। बरोबर आहे ना, आणि आता एवढा मोठा पक्ष अगदी वर्षभरामध्ये असल्याचं नसला चाललेला आहे। हे कशामुळे होतंय हे ते सांगतो की घरात बसून नुसतं बाईट देणं, तुम्हाला बातम्या देणं, त्यावर पक्ष चालत नाही। आपण राज्यभर प्रवास केला पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे, ते करत नाही आहेत। सकाळपासून आपला एक भोंगा सुरू होऊन जातो, त्यांना वाटतं जोरात चाललंय आपलं। मला वाटतं तसं नाही आहे प्रॅक्टिकली। आता सध्या राजकारणामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर त्याला संघटन लागतं।
सचिन अहिरांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केल्याचं दिसलं. त्यामुळे सचिन अहिरांच्या या टीकेवरून राजकारण तापलंय. या राजकारणाचे पुढे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.